अ, सांगली जिल्ह्याच्या एका लॅबमध्ये बनावट कोविड निगेटिव्ह रिपोर्ट मिळतं अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। सध्या इंटर डिस्ट्रिक्ट मूवमेंट रेस्ट्रिक्टेड आहे आणि ई पास ही प्रणाली ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे व ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे। ई पास मिळवण्यासाठी निगेटिव्ह कोविड रिपोर्ट हे कंपल्सरी असतं। सदरच्या या लॅबमध्ये आम्ही तुम्हाला निगेटिव्ह कोविड रिपोर्ट ही तयार करून देतो। त्यासाठी तुम्हाला स्वॅब द्यायची गरज नाही, फक्त आधार कार्डची कॉपी वर ही मंडळी निगेटिव्ह कोविड रिपोर्ट देत होते आणि एका रिपोर्ट मागे 1000 रुपये असं ते घेत होते। तर आमच्याकडे 2 फेक कोविड निगेटिव्ह रिपोर्ट्स आम्ही प्राप्त केले व हे रिपोर्ट जो टेक्निशियन देत होता त्याच्यावर त्याला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व 4 दिवसाची पोलीस कस्टडी सुद्धा यामध्ये मिळालेली आहे। इतर कोणीही इन्वॉल्ड असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आणि जर मोठा रॅकेट असेल तर ते आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई होणार।